नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. या चॅनलवर एक खुलासा मी प्रथमच करू इच्छितो की हे चॅनल शेतकऱ्यांसाठी सुरू करताना शेतकऱ्यांसाठी आणि शेतीतले विविध प्रयोग यशोगाथा देणं हा त्याचा मुख्य हेतू होता. आज मी जे आपणास माहिती सांगणार आहे ती शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असल्यामुळं एक गोष्ट प्रथमच सांगू इच्छितो की मी हवामानशास्त्राचा अभ्यासक नाही. मात्र कृषी विद्यापीठामध्ये जे हवामानशास्त्राचे विभाग प्रमुख आहे डॉक्टर रवी आंधळे यांच्याशी जी माहिती घेतली मी आणि विद्यापीठानं या संदर्भातला सल्ला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहेच. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सध्याच्या हवामानाच्या अनुषंगानं जी काही परिस्थिती आहे याबाबतचा त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित माहिती मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मान्सूनचे आपल्या या संदर्भामध्ये सध्या जो काही अंदाज व्यक्त केला जात आहे तो मान्सून कोकणात आला आहे. केरळमध्ये त्याचं वेळेवर आगमन झालं असलं आणि कोकणामध्ये तो 5-6 दिवसापूर्वी आला असला तरी महाराष्ट्रातल्या पुढील भागामध्ये सरकण्याचा त्याचा जो वेग आहे तो मात्र मंदावलेला आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांमध्येच अत्यंत चिंतेचं वातावरण आहे. स्वाभाविकपणे भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे आणि आपल्याकडच्या मान्सूनची जे वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे तो अत्यंत लहरी आहे. त्याच्या प्रमाणामध्ये अत्यंत असमानता असते. या वर्षीचं वर्ष एल निनो हा जो पावसावर परिणाम करणारा जो मुख्य घटक आहे हा सक्रिय झालेला आहे. एल निनो हा 2 प्रकारचा असतो. एक जो असतो तो ला निनो असतो की जो पावसाच्या आणि मान्सूनच्या दृष्टीनं फेवरेबल असतो आणि एल निनो जो आता या वर्षी सक्रिय झाला आहे त्यामुळं असं एक चित्र झालंय की पाऊस दुष्काळ निर्माण करतो की काय. कारण याआधी 2015, 2018 आणि 2023 या वर्षामध्ये जेव्हा एल निनो हा सक्रिय झाला होता तेव्हा महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये आपल्याला इवन भारतातल्या काही भागामध्ये आपल्याला तीव्र दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्याच वेळेस या एल निनो सक्रिय झाल्यानंतर जे वैशिष्ट्य दिसतं ते असं आहे जे डॉक्टर रवी आंधळे यांनी सांगितलं की बऱ्याचदा एल निनो म्हणजे दुष्काळच असं नाही तर काही भागामध्ये त्याचं असमान वितरण होतं. म्हणजे काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू शकतो, सरासरी इतका किंबहुना सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, पाऊसातला खंड वाढू शकतो आणि म्हणून यावर्षी साधारण महासागर जो खेचतोय हे मान्सूनचे ढग खेचतोय असं डॉक्टर रवी आंधळे यांनी सांगितलं. पॅसिफिक महासागराचं तापमान हे 0.5 अंशापेक्षा अधिक वाढलेलं आहे आणि त्यामुळं या वर्षीच्या मान्सूनमध्ये एल निनोचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळं या हवामान विभागाचं म्हणणं असं आहे की सरासरीपेक्षा 8 ते 10% पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यात समुद्रातलं तापमान 29 पॅसिफिक महासागराकडे मान्सूनचे ढग हे खेचले जात आहेत आणि त्याचा या मान्सूनवर परिणाम होतो आहे. त्यामुळंच कोकणात जरी मान्सून दाखल झाला असला तरी महाराष्ट्रातला त्याचा पसरण्याचा वेग हा मंद झालेला आहे आणि त्यामुळं सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हे सगळं लक्षात घेऊन आपत्ती नियोजन अशा स्वरूपाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे आणि त्यानुसार पाऊस किती प्रमाणात पडेल आणि त्या पावसावर आधारित आजही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 ते 70% शेती ही पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर आहे अवलंबून आहे. पाऊस वेळेवर येणं, पाऊस पुरेशा प्रमाणात येणं आणि त्यामध्ये फार मोठा खंड न पडणं अशा 3 शेतकऱ्यांच्या या बाबतीतल्या अपेक्षा असतात. पण एल निनोचा प्रभाव वाढल्यानंतर या बाबतीत काहीतरी वेगळं घडू शकतं
आणि म्हणून 2015, 2018 आणि 2023 साधारण असं म्हटलं जातं की 4 वर्षापैकी चौथ्या वर्षी साधारण दुष्काळ येतो आणि 2023 या वर्षी महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती. पण त्याच वेळेस काही भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस निर्माण झालेला होता. त्यामुळं आता कोकणात जरी पाऊस आलेला असला तरी दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचं अजूनही आगमन झालेलं नाही. हवामान खात्यानं आज एक अंदाज व्यक्त केला की 11 ते 18 जूनच्या दरम्यान काही भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. मात्र या बाबतीत निश्चितपणे असं काही सांगता येत नाही असं डॉक्टर रवी आंधळे यांचं म्हणणं आहे. यामुळं काही भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. परंतु जिथे पूर्णपणे पावसावरच शेतकऱ्यांच्या पेरण्या अवलंबून आहेत अशा भागामध्ये कृषी विद्यापीठानं आणि इव्हन राज्य शासनाच्या कृषी विभागानं देखील असा एक सल्ला दिला आहे की 100 मिली पाऊस झाल्याशिवाय आणि पावसाची पुरेशी ओल जमिनीत असल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या करू नयेत असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठानं आणि कृषी खात्यानं देखील दिला आहे. आणि जर हा सल्ला आपण शेतकऱ्यांनी पाळला नाही तर अनेकदा जसं शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागतं आणि हे लक्षात घेऊनच शासनाने हा इशारा दिलेला आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार सर्वसाधारण एल निनोचा प्रभाव झाला मोठ्या प्रमाणावर झाला तर त्याचा साधारण परिणाम हा आपला अहिल्यानगर जिल्हा आणि त्याचबरोबर शेजारचा आपला सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला आढळून येतं. अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यांचा जर आपण विचार केला तर एकूण जे छोटे आणि मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहेत त्यांची साधारण पाणी साठवण क्षमता ही 57,458 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मागच्या वर्षी याच तारखेला 23,220 दशलक्ष घनफूट पाणीसाठा या सर्व प्रकल्पांमध्ये होता. या वर्षी मात्र त्यापेक्षा जवळजवळ 9,000 दशलक्ष घनफूट पाणीसाठा कमी आहे. म्हणजे यावर्षी सर्व या प्रकल्पात जिल्ह्यातल्या छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पांमध्ये फक्त 14,603 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मुख्य जे 3 मोठी धरणं आहेत त्यामध्ये मुळा धरणामध्ये 7,093 म्हणजे सरासरी त्यांच्या क्षमतेच्या 27.28% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. निळवंडे धरणामध्ये 2,295 दशलक्ष घनफूट म्हणजे 27.58% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर भंडारदरा धरणामध्ये 2,378 दशलक्ष घनफूट म्हणजे 21.47% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हे सर्व पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेता जर मान्सून वेळेवर आला नाही आणि मान्सून जर जून महिन्यामध्ये सरासरी असं म्हटलंय हवामान खात्यानं की साधारण 8 ते 15% घट असू शकते, तूट असू शकते आणि या तुटीचा आपल्या शेतीवर मोठा परिणाम घडू शकतो. या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी विद्यापीठाच्या वतीनं एकात्मिक शेती प्रारूप अशा अनुषंगानं आपत्कालीन पीक नियोजनासाठी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये मी थोड्या वेळ नंतर टाकणारच आहे. खरीप हंगामातल्या साधारण पेरण्या या आपण 15 जून ते 15 जुलैपर्यंत करत असतो. भारतीय हवामान विभाग म्हणजे IMD च्या एप्रिल 2026च्या दीर्घकालीन अंदाजानुसार यावर्षी पावसाचं प्रमाण सामान्यपेक्षा कमी साधारण 92% म्हणजे 5% कमी असण्याची शक्यता +-5% प्लस अधिक असू शकतं शक्यता असून पाऊस जून जुलै महिन्यात सरासरी इतका व ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता तसेच एल निनो परिस्थिती उद्भवण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी जून जुलै महिन्यात
पडलेल्या पावसाचं योग्य नियोजन करावं. खरीप पिकांची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर असणं आवश्यक आहे. पावसाचं आगमन उशिरा झाल्यास कमी कालावधीत येणारी पिकं निवडावीत आणि दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी कोरडवाहू शेतीचं योग्य नियोजन करावं. स्थानिक हवामान केंद्रानं दिलेल्या कृषी हवामान आधारित कृषी सल्ल्याचं वेळोवेळी पालन करावं. पावसाच्या आगमनाच्या विविध परिस्थितीनुसार खालीलप्रमाणे पीक नियोजन करावं असं विद्यापीठ सांगत आहे. आपत्कालीन परिस्थितीत पिकाचं नियोजन करताना जमिनीचं सपाटीकरण, समपातळीत मशागत व पेर आणि जमिनीची बांधबंदिस्ती करणं आणि आंतरबांध व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम आपण सातत्यानं आपल्या शेतीमध्ये अनेकदा अनुभवत असतो. आत्ता कदाचित मान्सूनमुळे थोडासा पाऊस झालाच तरी तो पुरेशी ओल नसेल तर पेरणी केली जाऊ नये, कारण पुढल्या काळामध्ये कदाचित पावसाचा खंड जास्त पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्यामुळे नेहमी पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणामध्ये जो बदल होत आहे त्याचा विपरीत परिणाम पीक उत्पादन, पर्जन्य आधारित शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता यावर होतो आणि त्यामुळं शेतीचं आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. कोणत्याही भागात साधारणपणे विद्यापीठाचं असं म्हणणं आहे की पावसाच्या खालील परिस्थिती उद्भवू शकतात. एक, मान्सूनचं लवकर आगमन. आता कोकणात जरी वेळेवर पाऊस आला असला तरी पुढे अजून दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र पाऊस अजून पुढे त्याचा प्रवास थांबलेला दिसतोय. वेगानं त्या पद्धतीनं तो होताना दिसत नाही. मान्सूनचं उशिरा आगमन होणार आहे. मोसमी पावसाची सामान्य सुरुवात, तदनंतर लगेच दीर्घकाळ पावसामध्ये खंड पडणं, त्याचबरोबर मोसमी पावसाची लवकर समाप्ती, विस्तारित पावसाळा आणि अतिवृष्टी या एल निनोच्या प्रभावामुळं काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर रवी आंधळे यांनी व्यक्त केली आहे. आपण एक आशा धरूया का की महाराष्ट्रामध्ये जसं काही वेळेस या एल निनोच्या प्रभावामुळं महाराष्ट्राला अतिवृष्टीला, काही भागांमध्ये अतिवृष्टीला देखील सामोरं जावं लागलं होतं. पावसाच्या अंदाजाबाबत एक वैशिष्ट्य नक्कीच सांगता येईल की आपल्याकडचा पाऊस हा अत्यंत बेभरोशाचा आहे आणि त्यामुळंच या आज उद्भवलेल्या या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि विद्यापीठ त्याचबरोबर हवामानशास्त्र विभाग जे सांगतं आहे त्यानुसार पिकांची निवड करावी. उशिरात पाऊस झाला तर त्यानुसार कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचं नियोजन करावं, तशा पद्धतीनं पिकं निवडावीत, अशा प्रकारचं आवाहन विद्यापीठानं आपल्या सर्वांसाठी, कृषी विभागानंही आपल्या सर्वांसाठी केलं आहे. शेतकरी बांधवांचं दुबार पेरणीचं संकटला तोंड द्याविण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून आपणही या सल्ल्याचं निश्चितपणे पालन करावं असं मी या विद्यापीठाच्या वतीनं, कृषी विभागाच्या वतीनं आपल्याला आवाहन करत आहे. या हवामानाचा विभागाविषयी डॉक्टर रवी आंधळे यांचा आणि विद्यापीठाचा सल्ला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. फार घाबरण्यासारखी जरी परिस्थिती नसली तरी परिस्थिती मान्सून बाबत निश्चित चिंताजनक या विभागानं व्यक्त केलेली आहे. पुढे काय काय होईल त्यानुसार जे विद्यापीठाचे सल्ले आपल्यापर्यंत येतील, आमच्यापर्यंत येतील, ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.